तर आज आपण एक नवीन टॉपिक पाहूया, जी मोटिलिटी. जी मोटिलिटीमध्ये आपण शिकणार आहे पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, सेगमेंटेशन, मॅस्टिकेशन आणि डिग्लुटेशन. ठीक आहे. तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो एंट्रिक नर्वस सिस्टम. एंट्रिक नर्वस सिस्टमला आपण लिटिल ब्रेन ऑफ इंटेस्टाईन सुद्धा म्हटलं गेलं होतं. तर त्याच्यामध्ये मिझनस प्लेक्सस, मॅन्टेड प्लेक्सस काय असतात, ते सर्व गोष्टी आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलो. जर ते लेक्चर पाहिलं नसेल तर ते लेक्चर पहा. ठीक आहे. तर आपण शिकणार आता पहिलं पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, सेगमेंटेशन म्हणजे काय. GITच्या दोन मुवमेंट्स असतात, एक असतं प्रॉपेल्सिव्ह मुवमेंट आणि एक असतं मिक्सिंग मुवमेंट. प्रॉपेल्सिव्ह मुवमेंट म्हणजेच पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस या मुवमेंटमध्ये काय होतं, फूड बोलस जे असतं आपल्या GI ट्रॅकमध्ये ज्यावेळेस एंटर करतं त्यावेळेस ते फूड बोलस एकच फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतं बिकॉज ऑफ पेरिस्टाल्सिस. ठीक आहे. बघा, फूड मूव्ज इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. ह्या पेरिस्टाल्सिसमुळे काय होतं, फूड एका फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतं. सेकंड पॉईंट काय, अ कॉन्ट्रॅक्टिल रिंग अपियर्स अराउंड अ गट अँड मूव्ज फॉरवर्ड. आता जे फूड एका डायरेक्शनमध्ये मूव्ह करते तर ते कशामुळे करते, तर बिकॉज ऑफ कॉन्ट्रॅक्टल रिंग. ठीक आहे. तर फूड बोलस जे असतात त्याच्या जस्ट अगोदर एक कॉन्ट्रॅक्टल रिंग क्रिएट होते. ती कॉन्ट्रॅक्टल रिंग क्रिएट झाल्यामुळे ते फूड पुढे पुढे मूव्ह करतं, म्हणजे एका डायरेक्शनला मूव्ह करतं. थर्ड, आता हे मूव्ह म्हणजे ही मुवमेंट क्रिएट होण्यासाठी स्टिम्युलस कोणते कोणते गरजेचे आहेत. ठीक आहे ना. म्हणजे ही जी मुवमेंट आहे ती स्टार्ट होण्यासाठी काय ना काहीतरी स्टिम्युलस लागेल. तर बघा, स्टिम्युलस तीन प्रकारचे असतात. एक डिस्टेन्शन ऑफ गट आहे, म्हणजे डिस्टेन्शन ऑफ गट म्हणजे काय, ज्यावेळेस फूड आपल्या गटमध्ये एंटर करतं त्यावेळेस गट एक्सपांड होतं, म्हणजे डिस्टेन्शन क्रिएट होतं. डिस्टेन्शन क्रिएट झाल्यामुळे काय होतं, पेरिस्टाल्सिस मुवमेंट स्टार्ट होते. ठीक आहे. हे पहिले स्टिम्युलस आहे. सेकंड स्टिम्युलस आहे केमिकल ऑर फिजिकल इरिटेशन ऑफ गट. ठीक आहे. आणि थर्ड स्टिम्युलस आहे स्ट्रॉंग पेरिसिम्पॅथेटिक नर्व सप्लाय. ठीक आहे. ह्या तीन स्टिम्युलस आहेत. तीन स्टिम्युलस मिळाल्यानंतर पेरिस्टाल्सिस मुवमेंट क्रिएट होते. ठीक आहे. सेकंड मुवमेंट आहे मिक्सिंग मुवमेंट. मिक्सिंग मुवमेंट म्हणजे सेगमेंटेशन. याच्यामध्ये काय होतं, फूड एका डायरेक्शनमध्ये मूव्ह न करता टू अँड फ्रो म्हणजे पुढे आणि मागे असं मूव्ह करतं. त्याच्यामुळे जे पण फूड आहे ना ते प्रॉपरली मिक्स होतं. ठीक आहे. ह्याचं कामच काय, मिक्सिंग मुवमेंट म्हणजे फूडला प्रॉपरली मिक्स करणं, हे त्याचं काम आहे. ठीक आहे. तर बघा, फूड इज कंटिन्युअसली मिक्स. याच्यामध्ये काय होतं, सेगमेंटेशन या मुवमेंटमध्ये फूड कंटिन्युअसली मिक्स होत राहतं. ठीक आहे. सेकंड पॉईंट, मल्टिपल कॉन्ट्रॅक्टल रिंग्स ॲपियर्स सायमल्टेनियसली इन अ लार्ज अँड पर्टिक्युलर पार्ट ऑफ अ गट. म्हणजे गटच्या एका पर्टिक्युलर पार्टमध्ये काय होतं, म्हणजे खूप मल्टिपल कॉन्ट्रॅक्टल रिंग्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे काय होतं, फूड तुटतं, परत जॉईंट होतं, परत तुटतं, परत जॉईंट होतं, परत तुटतं, जॉईंट होतं. असं करत करत ते फूड प्रॉपरली मिक्स होतं. ठीक आहे ना. याच्यामध्ये मल्टिपल कॉन्ट्रॅक्टल रिंग्स बनतात. ठीक आहे. पण पेरिस्टाल्सिसमध्ये फूड बोलसच्या जस्ट अगोदर एकच कॉन्ट्रॅक्टल रिंग बनतात, ते पुढे मूव्ह करतं. आणि मिक्सिंग मुवमेंटमध्ये फूड फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह न करता टू अँड फ्रो मूव्ह करतं. ठीक आहे. आता याला स्टिम्युलस काय, तर प्रेझेन्स ऑफ फूड, म्हणजे फूडचं प्रेझेन्स असणं, म्हणजे फूड असणं हेच एक स्टिम्युलस आहे मिक्सिंग मुवमेंटसाठी. ठीक आहे. तर आपण शिकूया पेरिस्टाल्सिसचं मेकॅनिझम, नक्की पेरिस्टाल्सिस नक्की घडतं कसं. ठीक आहे. बघा, सर्व स्टार्टिंगला फूड ज्यावेळेस GI ट्रॅकमध्ये एंटर केल्यानंतर काय होतं, GI ट्रॅक एक्सपांड होतं. ठीक आहे ना, स्ट्रेच होतं. स्ट्रेच झाल्यामुळे काय होतं, जे पण एन्टेरोसाइट्स प्रेझेंट आहेत ना, एन्टेरोसाइट्स सेरोटोनिन्स रिलीज करतात. ठीक आहे. सेरोटोनिन रिलीज झाल्यानंतर ते सेरोटोनिन गँग्लियामध्ये एंटर करतात. कोणाच्या, तर मायंट्रिक प्लेक्ससच्या गँग्लियामध्ये. मायंट्रिक प्लेक्सस म्हणजे काय, मिझनस प्लेक्सस काय, मी हे अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकवलं आहे. तर हे लेक्चर पाहायच्या अगोदर तुम्ही एंट्रिक नर्व सिस्टम हे लेक्चर नीट बघा. ठीक आहे. तर ते काय होतं, फूड एकदा GI ट्रॅकमध्ये एंटर केलं, GI ट्रॅकमध्ये एंटर केल्यामुळे ते GI ट्रॅक डिस्टेन्शन क्रिएट झालं, म्हणजे स्ट्रेच झाल्यामुळे काय आलं, तिथे पण जे एन्टेरोसाइट्स प्रेझेंट आहेत, एन्टेरोसाइट्स ते सेरोटोनिन सिक्रेट करतील. ठीक आहे. सेरोटोनिन सिक्रेट केल्यानंतर ते सेरोटोनिन गँग्लियामध्ये एंटर करणार. गँग्लियामध्ये सेरोटोनिन एकदा एंटर केलं, त्याचे जे पण प्रॉक्झिमलला जे पण बघा, हे प्रॉक्झिमलला जे पण न्यूरॉन्स आहेत ते सिक्रेट करणार ॲसिटिकोलिन आणि सबस्टन्स P. ठीक आहे. बघा, परत स्टार्टिंगला काय होणार, बोलस जे पण फूड बोलस आहे ते GI ट्रॅकमध्ये एंटर करणार. ठीक आहे. GI ट्रॅकमध्ये एंटर केल्यामुळे तो जो पण GI ट्रॅक आहे तो स्ट्रेच होणार. बघा, स्ट्रेच ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फूड बोलस. ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये काय होणार, जे पण एन्टेरोसाइट्स आहेत ते काय रिलीज करणार, सेरोटोनिन रिलीज केल्यानंतर ते सेरोटोनिन गँग्लियामध्ये एंटर करणार. कोणत्या प्लेक्सेसच्या, मायंट्रिक प्लेक्सेसच्या. मायंट्रिक प्लेक्सेसच्या गँग्लियामध्ये त्याच्या अलीकडचे जे पण न्यूरॉन्स आहेत प्रॉक्झिमल पार्टचे ते रिलीज करणार ॲसिटिकोलिन आणि सबस्टन्स P. ॲसिटिकोलिन आणि सबस्टन्स Pमुळे काय होणार, प्रॉक्झिमल एंडला कॉन्ट्रॅक्शन होणार. ठीक आहे ना. प्रॉक्झिमल एंडला काय होणार, कॉन्ट्रॅक्शन. आणि गँग्लियाचे जे पण पुढचे न्यूरॉन्स आहेत ना, डिस्टल पार्टचे, ते काय रिलीज करणार, VIP, नायट्रिक ऑक्साईड आणि ATP. याच्यामुळे काय होणार, रिलॅक्सेशन होणार डिस्टल एंडला. ठीक आहे. आता बघा, इथे फूड बोलस आहे, याच्या जस्ट प्रॉक्झिमल पार्टला एक कॉन्ट्रॅक्शन होणार, म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्टिल रिंग तयार होणार. ठीक आहे. आणि पुढच्या पार्टला बघा, पुढे इकडे रिलॅक्स होणार मसल्स. आता याच्यामुळे काय होणार, इथे कॉन्ट्रॅक्टल रिंग क्रिएट झाल्यामुळे ते फूड ऑटोमॅटिकली पुढे मूव्ह करणार. ठीक आहे ना, एकदम फॉरवर्ड डायरेक्शनला. आणि ह्याच ओव्हरऑल मुवमेंटला आपण काय म्हणतो,
पेरिस्टाल्सिस. सर्वात अगोदर काय होणार, फूड बोलस एंटर करणार जी आय ट्रॅकमध्ये, त्याच्यामुळे जी आय ट्रॅक एक्सपांड होणार. एक्सपांड झाले की तिथले जे पण एंट्रोसाइट्स आहेत ना ते सेरोटोनिन सिक्रेट करणार. ठीक आहे, सेरोटोनिन सिक्रेट झाल्यानंतर ते सेरोटोनिन गँग्लियामध्ये एंटर करणार, मायंट्रिक प्लेक्सिसच्या गँग्लियामध्ये एंटर करणार. त्याच्यानंतर त्याचे जे पण न्यूरॉन्स टू प्रॉक्झिमल पार्ट आहेत ना ते काय करणार, जे पण प्रॉक्झिमल पार्टचे जे पण न्यूरॉन्स आहेत ते ॲसिटिकोलिन आणि सबस्टन्स पी रिलीज करणार. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होणार आणि जे पण डिजिटल पार्टचे जे पण न्यूरॉन्स आहेत ना ते VIP, नायट्रिक ऑक्साईड आणि ATP रिलीज करणार. त्याच्यामुळे रिलॅक्सेशन होणार. फूड बोलसमध्ये असणार, इथे जर कॉन्ट्रॅक्शन झालं इकडे रिलॅक्सेशन झालं तर ते फूड ऑटोमॅटिकली पुढे मूव्ह करणार, म्हणजेच फॉरवर्ड मूव्ह करणार, फॉरवर्ड डायरेक्शनला. ह्याच ओव्हरऑल मुवमेंटला आपण काय म्हणतो, पेरिस्टाल्सिस. ठीक आहे. सेकंड मुवमेंट मी कुठलं होती म्हणलं होतं, मिक्सिंग मुवमेंट. मिक्सिंग मुवमेंटमध्ये खूप सारे मल्टिपल कॉन्टॅक्टल रिंग्स तयार होतात. बघा आता हे फूड बोलस आहे, फूड बोलस एंटर झालं मग खूप सारे रिंग्स क्रिएट होणार. मग इथे पण एक रिंग क्रिएट होणार, इथे रिंग क्रिएट होणार. आता हे बघा दोन्ही साईडला रिंग क्रिएट झालेत, दोन्ही साईडला रिंग क्रिएट झाले की फूड मध्ये येणार. ठीक आहे, परत रिलॅक्स होणार, परत सेपरेट होणार, परत मध्ये येणार, सेपरेट होणार. असे खूप सारे कॉन्टॅक्टल रिंग्स रेडी होणार आणि ते फूड पुढे मागे मूव्ह करत ते प्रॉपरली मिक्स होणार. ह्याच मुवमेंटला आपण टू अँड फ्रो मुवमेंट पण म्हणतो किंवा पेंडुलस मुवमेंट पण म्हणतो. आता मिक्सिंग मुवमेंट ही एक नॉन प्रोपल्सिव्ह मुवमेंट आहे. याच्यामध्ये काय बघा, नो नेट मुवमेंट फ्रॉम वन सेगमेंट टू अदर सेगमेंट ऑफ गट अकर्स. म्हणजे काय, याच्यामध्ये एका सेगमेंटमधून दुसऱ्या सेगमेंटमध्ये अशी मुवमेंट घडत नाही. ठीक आहे ना, एका सेगमेंटमध्ये टू अँड फ्रो मुवमेंट घडत असते, पुढे मागे. जसं आपण पेरिस्टाल्सिसमध्ये शिकलो होतो बघा ना, हे एकाच डायरेक्शनला मुवमेंट घडते, एका सेगमेंटमधून दुसरा सेगमेंटमधून तिसरा सेगमेंट. परंतु मिक्सिंग मुवमेंटमध्ये अशी नेट मुवमेंट आपली घडत नाही एका सेगमेंटमधून दुसऱ्या सेगमेंटमध्ये. एका सेगमेंटमध्ये पुढे जातं मागे येतं, पुढे जातं, कारण की ते फूड मिक्स करायचं आपल्याला प्रॉपरली. ठीक आहे ना. आता ही मुवमेंट कशासाठी एसेन्शियल असेल, एसेन्शियल फॉर मिक्सिंग फॉर डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन. डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शनसाठी ही मुवमेंट एसेन्शियल आहे. ठीक आहे. आता आपण शिकणार मॅस्टिकेशन. ठीक आहे, मॅस्टिकेशन आपण शिकलो. आता पेरिस्टाल्सिस म्हणजे काय त्याचं मेकॅनिझम पाहिलं, परत मिक्सिंग मुवमेंट म्हणजे काय त्याचं मेकॅनिझम पाहिलं. आता आपण शिकणार मॅस्टिकेशन म्हणजे काय असतं, चिविंग. आपण एकदा अन्न खाल्लं की आपण चावतो. ठीक आहे, का चावतो, कारण की जे पण आहे फूड आहे ते कंपाऊंड फॉर्ममध्ये असतं, त्याला आपण सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं. आता मॅस्टिकेशनचे 4 फायदे बघा. पहिला फायदा काय, ब्रेक्स इनडायजेस्टेबल सेल्युलोज मेम्ब्रेन. जे पण फूडच्या भोवती जे पण सेल्युलोज मेम्ब्रेन प्रेझेंट आहे इनडायजेस्टेबल, त्याला काय करतं आपण ब्रेक करतो. का, त्याचं प्रॉपरली डायजेशन होण्यासाठी. ठीक आहे, ते ब्रेक करण्याचं काम करतं. सेकंड इम्पॉर्टन्स काय, इट इन्क्रीजेस बेस एरिया फॉर डायजेस्टिव्ह एन्झाईम टू ॲक्ट अपॉन. आता कोणते पण प्रत्येक फूडमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, त्यांना डायजेस्ट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स प्रेझेंट असतात. आता एन्झाईम्सला प्रॉपरली वर्क करण्यासाठी ते फूडचा बेस एरिया वाढवतो. ठीक आहे ना. आपण ज्यावेळेस चिविंग करतो ना फूड, तेव्हा चिविंग करणं म्हणजे काय, आपल्या फूडचा बेस एरिया वाढवणं. बेस एरिया वाढवला की एन्झाईम्स प्रॉपर त्याच्यावर ॲक्ट करतील. हे झालं सेकंड इम्पॉर्टन्स. थर्ड इम्पॉर्टन्स काय, प्रिव्हेंट्स एक्सकोरिएशन ऑफ GI ट्रॅक. आता बघा, जसं आपण अन्न खाल्ल्यानंतर जे पण आपली GI ट्रॅक आहे ते स्मूथ असतं. का, कारण की प्रॉपरली फूड मूव्ह केलं पाहिजे. ठीक आहे ना, स्मूथ असतं. जर आपण प्रॉपरली च्यू जर नाही केलं ना, फूडला आपण मॅस्टिकेट जर नाही केलं ना, तर ते फूड ज्यावेळेस GI ट्रॅकमध्ये मूव्ह करणार ना, तेव्हा ते त्या GI ट्रॅकला डॅमेज करत जाणार. ठीक आहे ना. तर डॅमेज न होण्यासाठी मॅस्टिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉपरली च्यूविंग ऑफ फूड हे होणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे ना. प्रॉपरली आपण जर फूड च्यू केलं तर एक्सकोरिएशन होत नाही आपल्या GI ट्रॅकला, म्हणजे डॅमेज होत नाही आपली GI ट्रॅक आतमधून. ठीक आहे, हे झालं तिसरं इम्पॉर्टन्स. चौथं काय, इट्स इज ऑफ अ फूड एम्प्टिंग थ्रू सबसिक्वेंट सेक्शन्स. म्हणजे काय, जर आपण प्रॉपरली फूड च्यू केलं ना तर ते एका सेगमेंटमधून दुसऱ्या सेगमेंटमध्ये प्रॉपरली मूव्ह करतं. ठीक आहे ना, म्हणजे सेगमेंट टू सेगमेंट प्रॉपरली मूव्ह करत पुढे जातं. ठीक आहे, हे झालं इम्पॉर्टन्स ऑफ अ मॅस्टिकेशन. आता मॅस्टिकेशन म्हणजे चिविंग रिफ्लेक्स कसा जनरेट होतो बघा. पहिला पॉईंट काय, प्रेझेन्स ऑफ अ बोलस ऑफ फूड इन अ माउथ. म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्या माउथमध्ये फूड एंटर करतं, म्हणजे आपण प्रेझेन्स असतो फूडचा, फूड बोलस आपल्या माउथमध्ये, तेच एक स्टिम्युलस आहे चिविंग रिफ्लेक्ससाठी. आता एकदा फूड बोलस आपल्या माउथमध्ये आला, ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, रिफ्लेक्स इनिबिशन ऑफ अ मसल ऑफ मॅस्टिकेशन. म्हणजे आता हे बघा, हे जे पण मसल्स आहेत मॅस्टिकेशनचे, जे पण मसल्स आहेत ते काय होतात, इनिबिट होतात. एकदा फूड बोलस आपल्या माउथमध्ये एंटर केल्यानंतर जे पण मसल्स आहेत आपल्या मॅस्टिकेशनचे ते इनिबिट होतात. इनिबिट झाल्यामुळे काय होतं, सेकंड पॉईंट, लोअर जॉ ड्रॉप्स. म्हणजे काय, आपला जो खालचा जॉ आहे ना तो ड्रॉप होतो, म्हणजे खाली पडतो. ठीक आहे, अगोदर काय होणार, फूड बोलस आपल्या माउथमध्ये एंटर करणार, फूड बोलस माउथमध्ये एंटर केल्यामुळे जे पण मसल ऑफ मॅस्टिकेशन आहेत ते काय होणार, इनिबिट होणार. इनिबिट झाल्यानंतर आपला लोअर जॉ खाली पडणार, म्हणजे ड्रॉप होणार. ड्रॉप झाला की एक स्ट्रेच रिफ्लेक्स इनिशिएट होणार. ठीक आहे ना, अगोदर काय होणार, फूड बोलस आपल्या माउथमध्ये एंटर झाला, त्याच्यामुळे जे पण मसल ऑफ मॅस्टिकेशन आहेत ते काय झाले, इनिबिट झाले. इनिबिट झाल्यानंतर आपले जे पण लोअर जॉ आहे ते खाली ड्रॉप झाला. खाली ड्रॉप झाला की एक स्ट्रेच रिफ्लेक्स
इनिशिएट होतो. ठीक आहे ना. लोअरच्या जसाच खाली ड्रॉप झाला की आपला एक स्ट्रेस रिफ्लेक्स जनरेट होतो. स्ट्रेस रिफ्लेक्स जनरेट झाला की त्याच्यामुळे काय होतं, जे पण आपला खालचा जो आहे ना तो परत रिबाउंड करतो. ठीक आहे ना, म्हणजे परत वरती जातो. ठीक आहे, परत वरती जातो आणि आपले जे टीथ आहेत त्याचा क्लोज होतं, टीथ क्लोज करतात. ठीक आहे, एकदा लोअर जॉ खाली पडला की स्ट्रेस रिफ्लेक्स इनिशिएट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, परत तो रिबाउंड कॉन्ट्रॅक्शन घडतं त्याच्यामध्ये. परत खालचा जो खाली पडलेला असतो तो परत वरती जातो. ठीक आहे, अचानक एकदम वरती जातो. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं, क्लोजर ऑफ टीथ घडतं आणि त्याच्यामुळे आपले जे पण फूड बोल असतं ना ते कॉम्प्रेस होतं. ठीक आहे, कॉम्प्रेस म्हणजे चिव होतं, म्हणजे आपण चिव करतो, चावतो. ठीक आहे, मग असंच तो कंटिन्युअसली रिफ्लेक्स घडत राहतो. त्याच्यामुळे काय होतं, ते फूड बोलस छोट्या तुकड्यामध्ये तुटतात. छोट्या तुकड्यामध्ये तुटल्यानंतर ते ऑटोमॅटिकली इझिली पुढे हे जातात, ट्रान्सपोर्ट होतात. ठीक आहे, आता दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आपण आज शिकलो पेरिस्टाल्सिस अँड सेगमेंटेशन, मॅस्टिकेशन. आपण ह्या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये आपण डिग्लुटेशन शिकणार. ठीक आहे, स्वॉलिंग, त्याच्यामध्ये फॅरिंगची मुवमेंट शिकणार, व्हॉलंटरी स्टेज, इनव्हॉलंटरी स्टेज काय असते त्या सगळ्या गोष्टी शिकणार. आता ह्या लेक्चर याच्या अगोदरचं लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल एंट्रिक नर्वस सिस्टम, तर ते लेक्चर आठवणीने पहा, नोट्स काढा, छान अभ्यास करा. थँक्यू.